नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. क्रीडा क्षेत्रातलं एका महत्त्वाच्या पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आलेली आहे. अर्जुन पुरस्कार. अर्जुन पुरस्कार हा मानाचा मानला जातो आणि या अर्जुन पुरस्काराची सुरुवात 1961 सालापासून झालेली आहे. या वर्षी म्हणजे वर्ष 2025 जरी असलं तरी हा पुरस्कार 2024 चा आहे. 2024 मध्ये किती खेळाडूंना देण्यात आलाय तर 32 खेळाडूंना हा पुरस्कार घोषित झालेला आहे आणि हा प्रदान करण्यात येणार आहे 17 जानेवारी 2025. कोणाच्या हस्ते तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. यापैकी या 32 खेळाडूंपैकी 17 खेळाडू जे आहेत हे 17 खेळाडू पॅरा खेळाडू आहेत. म्हणजे पॅराचा अर्थ असा आहे की जे अपंग आहेत, बरोबर की नाही. तर 17 पॅरा खेळाडू यांना या वर्षी हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. पुरस्काराचं स्वरूप काय आहे तर पुरस्काराचं स्वरूप असं आहे 15 लाख रुपये. त्यानंतर अर्जुन याची प्रतिमा ही जी तुम्हाला दिसते या पद्धतीचाच हा पुरस्कार आहे आणि प्रशस्ती पत्रक असा हा एकंदरीत अर्जुन पुरस्काराचं स्वरूप आहे. यावर्षी 2 जणांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे. अर्जुन जीवन गौरव पुरस्कार. त्यापैकी एक जे आहेत जे मी आता तुम्हाला इथे सांगणार आहे, यांनी पॅरा जे ॲथलेटिक आहेत जलतरण, या जलतरण मध्ये पहिलं पॅराचं जे पदक मिळालं ते त्यांच्या स्वरूपात मिळालेलं आहे. त्यामुळे इथे जे मी सांगेन दाखवेन तिथे लक्ष द्या, कारण वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. चला बघूया. सुच्चा सिंह जे ॲथलेटिक्स आहेत आणि मुरलीकांत पेटकर जे पॅरा जलतरण आहेत. मगाशी बोललो ते हेच मुरलीकांत पेटकर. कधी तर 1972 मध्ये त्यांनी काय केलं होतं तर पॅरालिम्पिक यामध्ये त्यांनी सुवर्ण पदक पटकावलं. ते यांच्याच रूपाने भारताला मिळालं. आणि या दोघांनाही कोणता आहे तर अर्जुन जीवन गौरव पुरस्कार या वर्षी म्हणजेच 2024 चा हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर सुच्चा सिंह ॲथलेटिक्स आहेत आणि मुरलीकांत पेटकर या दोघांना जीवन गौरव पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. 2024 चा हे लक्षात ठेवा, दरवेळेला सांगतोय. त्यानंतर ज्योती याराजी ॲथलेटिक्स आहेत यांना झालेला आहे. त्यानंतर अन्नू राणी ॲथलेटिक्स आहेत. नीतू यांचा संबंध कोणत्या खेळाशी आहे? बॉक्सिंग. जे तुम्हाला कंसामध्ये दिसतंय तो खेळाशी संबंधित आहे. स्वीटी यांचा संबंध बॉक्सिंग. वंतिका अग्रवाल बुद्धिबळाशी संबंधित आहे. सलीमा टेटे हॉकी, महिला हॉकी संघ जो आहे याचे कर्णधार कोण आहेत? सलीमा टेटे आहेत, बरोबर की नाही. या सलीमा टेटे यांना अर्जुन पुरस्कार. अभिषेक यांचा संबंध हॉकीशी आहे. संजय यांचा संबंध कशाशी आहे? हॉकी. म्हणजे हॉकी बद्दल जर म्हटलं पुरुषांबद्दल तर अभिषेक हॉकी आहे, संजय हॉकी, सलीमा टेटे हॉकी. जर्मनप्रीत सिंह यांचाही संबंध हॉकीशी आहे. सुखजित सिंह हॉकी. राकेश कुमार पॅरा तिरंदाजी आहेत. तर जीवांजी दीप्ती पॅरा ॲथलेटिक्स. आठवतंय तुम्हाला? कोणाला आठवतंय का? यावरचा आपण प्रश्न घेतला होता. जपानमध्ये जी स्पर्धा झाली होती त्यात कुठल्या खेळ प्रकारामध्ये आणि कोणतं पदक पटकावलंय हे तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगायचं. प्रीतिपाल हे सुद्धा, बरोबर की नाही, एकाच स्पर्धेमध्ये 2 पदकं मिळवणारी प्रीतिपाल आहे. ॲथलेटिक्स आहे, धावपट्टू आहे आणि कोणत्या स्पर्धेमध्ये हिने 2 पदकं पटकावली आहेत हे कमेंट्स मध्ये सांगायचं नक्कीच. अजित सिंह पॅरा ॲथलेटिक्स. सचिन खिलारी पॅरा ॲथलेटिक्स आहेत. प्रणव सुरमा पॅरा ॲथलेटिक्स, बरोबर की नाही. सचिन खिलारी पॅरा ॲथलेटिक्स आहेत पण कोणत्या खेळ प्रकारातले आहेत ते सांगायचं तुम्ही. होकाटो सेमा पॅरा ॲथलेटिक्स आहेत.
धरमवीर पॅरा ऍथलेटिक्स आहेत. सिमरन पॅरा ऍथलेटिक्स, नवदीप पॅरा ऍथलेटिक्स, त्यानंतर तुलसीमती मुरुगेसन पॅरा ऍथलेटिक्स आहेत. कपिल परमार पॅरा जुडो, तर नितेश कुमार पॅरा बॅडमिंटन. नित्याश्रे सुमती सिवन पॅरा बॅडमिंटन, मनीषा रामदास पॅरा बॅडमिंटन, मोना अग्रवाल पॅरा बॅडमिंटन पॅरा नेमबाज, रुबिना फ्रान्सिस पॅरा नेमबाजी, तर स्वप्नील कुसाळे नेमबाजी. महत्वाचे महाराष्ट्राशी संबंधित असल्यामुळे परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाणारच. कोल्हापूरचे आहेत, बरोबर की नाही? आणि किती मीटर? तर 50 मीटर एअर रायफल मध्ये त्यांनी केलेले, पिस्तॉल नाही, रायफल मध्ये, बरोबर की नाही? या अगोदर नेमबाजीमध्ये कोणी मिळवलंय ऑलिम्पिक मध्ये पदक? तर अभिनव बिंद्रा यांनी कधी? 2008 ला सुवर्ण पदक. अभिनव बिंद्रा. अभिनव बिंद्रा यांनी 2008. तर गगन नारंग यांनी कधी मिळवलेलं आहे? 2012 ला, बरोबर आहे की नाही? हे कोणतं पदक होतं तुम्ही मला सांगायचं. आणि स्वप्नील कुसळे यांनी नेमबाजीमध्ये कोणतं पदक पटकावलंय हे सुद्धा तुम्ही सांगायचं आहे, बरोबर की नाही? कमेंट्स मध्ये. सरबजोत सिंह नेमबाजी, सरबजोत सिंह आणि मनू भाकेर यांनी मिश्र प्रकारामध्ये 10 मीटर एअर पिस्तॉल यामध्ये काय मिळवलेलं आहे? पदक मिळवलेलं आहे. सरबजोत सिंह नेमबाजी. हा, आणि मनू भाकरला कुठलं झालंय? तर मेजर ध्यानचंद. तर याच खेळ प्रकारामधला त्यांच्या बरोबरचा सरबजोत सिंह याला अर्जुन पुरस्कार. अभय सिंह स्क्वॅश, साजन प्रकाश जलतरणपट्टू, अमन सेहरावत कुस्ती. ऑलिम्पिक मध्ये यांनी कोणतं पदक पटकावलेलं आहे? कांस्य पदक, बरोबर की नाही? यावर्षी 2024 ला. आता जर तुम्ही पाहिलं हा, तर आपल्याला जर आपण प्रथम पहिल्यापासून पाहिलं तर पॅरा आपण बघूया, जे 17 म्हटलं तुम्हाला, बरोबर आहे? पॅरा जलतरण 1, 2, 1 पॅरा झाले, बरोबर की नाही? त्यानंतर इथे कोण आहेत? इथे कुठलेही पॅरावाले नाही आहेत. हा, 3, 4, 5, बरोबर की नाही? आपण जे बघत होतो याच्यामधले कुठले आहेत? पॅरामधले पहिले एकच होते, बरोबर की नाही? एक आहे. बाकी याच्यामध्ये ऍथलेटिक्स मध्ये कोणतेही नाही आहेत. हे ऍथलेटिक्स आहे, ऍथलेटिक्स. हा, म्हणजे हे पहिले. त्यानंतरचे यापैकी दुसरे, तिसरे, चौथे, पाचवे, बरोबर आहे की नाही? 6वे, 7वे, 8वे, 9वे, 10, 11, 12, 13, 14, बरोबर आहे? 15, 16 आणि 17, बरोबर आहे? बघा 17. हा, यापैकी जर आपण जीवन गौरवचं वगळलं, बरोबर की नाही? 18 होत आहेत. यांना पकडून किती होत आहेत? 18. पण जे जीवन गौरव आहे तो बाजूला काढला तर फक्त अर्जुन पुरस्कारामधलं हे पकडले तर 18 होत आहेत, बरोबर की नाही? पहिला जो आपण बघितला होता जीवन गौरव, हा, जो जीवन गौरवचा पेटकर जे आहेत, हा, पेटकर, कारण हे जीवन गौरवशी संबंधित आहेत. कारण बाकीचं यांना वगळलं म्हणजे यांना या कॅटेगरी मधलं जे अर्जुन पुरस्कार, यातनं अर्जुन पुरस्कार आणि अर्जुन जीवन गौरव पुरस्कार हे वेगळे झाले. तर अर्जुन जीवन गौरव मध्ये पॅरामधले एकच व्यक्ती जे पेटकर आहेत खेळाडू, आणि जो अर्जुन पुरस्कार आहेत त्यापैकी 17. तर हे लक्षात ठेवा. संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे आणि प्रत्येक नुसते खेळाडूंचं नाव नाही तर प्रत्येक खेळाडूंचा फोटो सहित त्यांचा खेळाशी असलेला कोणता कोणता संबंध आहे तोही मी इथे तुम्हाला दाखवलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला खूप कामी येणार आहे. येत्या परीक्षांमध्ये तुम्हाला हे प्रश्न जरूर येणार. किती पॅरा खेळाडू होते? कोणता खेळाडू कशाशी संबंधित होता? तर येत्या या पोलीस भरतीला, मुंबई पोलीस भरती आणि इतरही जे स्पर्धा परीक्षा आहेत ज्या वर्षभरामध्ये होणार आहेत त्यासाठी तुम्हाला हा अत्यंत उपयुक्त पडणार आहे. आणि आवडला असेल, आवडणारच आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, मात्र तुमच्या मित्रमैत्रिणींना, तुमच्या
अवतीभोवती जे कोणी अभ्यास करतायत त्या तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेजार-पाजारचा शेजारी असलेल्यांना आणि तुमचे नातेवाईक जे कोणी आहेत अभ्यास करतायत त्यांना शेअर करायला नक्कीच विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. पुन्हा असंच काहीतरी महत्वाचे पुरस्कार घेऊन येईन किंवा महत्वाचं काहीतरी महत्वाची अशी माहिती जी परीक्षेला तुम्हाला कामी पडेल. पुन्हा भेटूया. जय हिंद.